नमस्कार मित्रांनो, आज आपण एका छोट्या परंतु तेवढ्याच महत्त्वपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण माहिती आपण संच मान्यतेच्या संदर्भात बघणार आहोत. मित्रांनो, प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे 23 सप्टेंबर 2024चे एक महत्त्वपूर्ण परिपत्रक संच मान्यतेच्या संदर्भात निर्गमित झालेले आहेत. या परिपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण आज बघणार आहोत. मित्रांनो, शाळेतील दिनांक 30 सप्टेंबर 2023 रोजी पट्टावर असलेल्या परंतु आधार ऐवज ठरलेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी करून संच मान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक नुकतेच निर्गमित झालेले आहे. मित्रांनो, सरळ प्रणाली अंतर्गत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संच मान्यता ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात. माननीय मंत्री महोदय यांच्या समवेत दिनांक 19 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार 30 सप्टेंबर 2023 रोजी स्टुडंट पोर्टलवर असलेल्या विद्यार्थ्यांपैकी आधार वैध असलेले विद्यार्थी संख्या विचारात घेऊन सन 2023-24ची संच मान्यता अंतिम करण्यात आलेली आहे. तथापि विद्यार्थ्यांच्या नावातील तफावतीमुळे अथवा अन्यही कोणत्या कारणास्तव विद्यार्थी अवैध ठरत असतील अथवा काही विद्यार्थ्याकडे आधार कार्ड उपलब्ध नसतील व या विद्यार्थ्यामुळे शाळेतील सन 2023-24च्या मंजूर पदावर विपरीत परिणाम होत असेल तर अशा शाळा तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या नावाच्या यादीसह अर्ज करते व शाळांच्या बाबतीत संबंधित गट शिक्षणाधिकारी हे अशा विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित असतील तर अशा विद्यार्थ्यांची शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्याकडून याबाबतची योग्य ती खात्री करतील व त्यांच्या पडताळणीमध्ये नियमित असलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी विचारात घेतले जातील. विद्यार्थ्यांची पडताळणी करताना खालील बाबीची खात्री करायची आहे. प्रमाणपत्र पडताळणी प्रपत्र 1 ते 3 सोबत जोडले आहे. 1. नाव, लिंग किंवा जन्मतारीख जुळत नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत अशा विद्यार्थ्यांची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्याची प्रत्येक शाळेत उपस्थित असल्याची खात्री करून व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शहानिशा करून असे विद्यार्थी संबंधित शाळेच्या संच मान्यतेकरिता ग्राह्य धरण्यात यावेत. 2. ज्या विद्यार्थ्यांची आधार क्रमांकासाठी नोंद केलेली आहे अथवा आधार कार्ड उपलब्ध नाहीत असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखल केले नाहीत याची तसेच आधार कार्ड तयार होऊ शकले नाही याची शहानिशा करून असे विद्यार्थी संच मान्यतेत ग्राह्य धरण्यात यावेत. 3. शाळेतील विद्यार्थी डुप्लिकेट असल्याचे स्टुडंट पोर्टलवर दर्शवित असेल तर असा विद्यार्थी नेमका कोणत्या शाळेत शिकत आहे याची क्षेत्रीय यंत्रणेकडून खात्री करून घेऊन योग्य त्या शाळेत सदर विद्यार्थ्याची नोंद करणे. 4. शाळेकडून अर्ज प्राप्त झालेल्या प्रत्येक शाळेत संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी समक्ष भेट देऊन अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती तपासण्यात यावी व मुख्याध्यापकांनी अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थी संच मान्यतेत धरण्यासाठी पात्र आहे किंवा नाही याची खात्री करावी. ज्या शाळांची किमान 90% विद्यार्थी शाळांनी आधार वैध केलेले आहेत त्या शाळातील उर्वरित विद्यार्थ्याबाबतची त्यांच्या अडचणी लक्षात घेऊन पडताळणी करण्यात यावी. आधार इनव्हॅलिड, अनप्रोसेड, आधार क्रमांक नसलेले विद्यार्थी शाळेत नियमित येत असल्याचे विविध बाबी लक्षात घेऊन संबंधित खात्री पटल्यानंतर त्या संच मान्यतेसाठी ग्राह्य धरण्यात यावे. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सदर सुविधा जी आहे ही आपल्याला 7 ऑक्टोबर 2024 पर्यंत उपलब्ध होणार आहे. आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर संबंधित शाळेच्या गटशिक्षण अधिकारी यांच्या लॉग इनवर सदर विद्यार्थ्यांना संच मान्यतेसाठी विचारात घेण्यात योग्य ती सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. अशा अथवा सदर अहवालाच्या आधारे सदर विद्यार्थ्यांना विचारात घेऊन संच मान्यता 2023-24 करण्यात येते.
उक्त नमूद केल्यानुसार शालेय विद्यार्थ्यांपैकी ज्यांचे आधार अवैध ठरलेल्या व आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत योग्य ती खात्री करून पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा स्वरूपाच्या सूचना माननीय शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे तसेच शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिलेले आहे. मित्रांनो, आपल्याला एक प्रपत्र एक प्रमाणपत्र आपल्याला द्यायचे आहे. त्या प्रमाणपत्राची PDF लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आपण ती जरूर डाउनलोड करा आणि मित्रांनो, अशा प्रकारची कार्यवाही करून आपल्या संच मान्यता अद्ययावत करा. मित्रांनो, या ठिकाणी एक प्रमाणपत्र आपल्याला दिलेले आहे. आम्ही खालील स्वाक्षरी करणारे प्रमाणित करतो की शाळेचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे, केंद्र, तालुका, जिल्हा, युडायस क्रमांक ही माहिती आपल्याला योग्य पद्धतीने भरायची आहे. या शाळेस दिनांक म्हणजे या ठिकाणी तारीखी समक्ष भेट दिली असता आधार नसलेले, आधार क्रमांक इनव्हॅलिड ठरलेले, अनप्रोसेड असलेले विद्यार्थी शाळेत उपस्थित असल्याचे व नियमित असल्याबाबत खात्री करून सदरचा तपशील या ठिकाणी भरायचा आहे. मित्रांनो, या ठिकाणी तपशील आणि विद्यार्थी संख्या दिलेली आहे. आपण या प्रपत्राची PDF या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला स्पर्श करून आपण प्राप्त करू शकता. मित्रांनो, अशाच प्रकारच्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओसाठी आपल्या ज्ञानयात्रीतंत्रस्नेही.com या वेबसाईटला भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.